नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आहे माझ्या आईचा बर्थडे आणि बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही तिला छान एक पैठणी घेतलेली आहे आणि पैठणीचा कलर चिंतामणी कलर आहे आणि तो आईला फार आवडलेला आहे आणि घरामध्ये बर्थडेसाठी घरात थोडी आम्ही सजावट करत आहोत। आम्हाला वेळ फार कमी भेटलेला आहे, त्यामुळे खूप धावपळीमध्ये आम्ही थोडीशी सजावट केलेली आहे। घरामध्ये पार्टी म्हटलं की माझ्या मुलीला तयार व्हायला फार आवडतं, त्यामुळे ती खूप सुंदर तयार झालेली आहे आणि तसेच तिची मोठी मावशी पण खूप छान बंगाली टाईपची साडी नेसलेली आहे। इथे आई बर्थडेसाठी तयार होत आहे। साडीचा रंग आईला खूप सुंदर असा खुलून दिसत आहे आणि आई पण खूप छान दिसत आहे। इथे मोठा दादा आणि भाऊजी सजावट करत आहेत, बलून फुगवून झालेले आहेत आणि आता लावण्याचं काम चालू आहे। इथे माझी मुलगी छान तयार होऊन कशी तयार झाली आहे ते दाखवत आहे। ड्रेस सुंदर शिवून घेतलेला आहे तिने आणि खूप छान फिटिंग ड्रेस बसलेला आहे। केसाची हेअरस्टाईल पण खूप छान केलेली आहे आणि इथे माझी मुलगी एका प्लेन बलूनला फुगवून त्यावरती हॅपी बर्थडे मम्मी असं लिहित आहे। कारण की काय झालं, बलून आणलेले होते आणि त्यामधला जो मेन बलून होता त्यावरती लिहिलेलं होतं हॅपी बर्थडे मम्मी म्हणून, तोच बलून फुटल्या गेला। मग आता ऐन टायमाला काय करायचं, त्यामुळे मग प्लेन बलूनवरतीच आम्ही रायटिंग केलं आणि तो बलून आम्ही तिथे डेकोरेशनला ॲड केला आणि आता फायनली सजावटीचं काम झालेलं आहे। इथे माझी मुलगी तयार झालेली आहे आणि आता लगेचच तिचं फोटोशूट चाललेलं आहे आणि आता आई पण तयार होऊन हॉलमध्ये आलेली आहे। आईने केसामध्ये गजरा पण मारलेला आहे आणि आईचा लुक खूप छान असा दिसतोय। आईच्या बड्डेचा केक आम्ही ज्या दिवशी बड्डे होता ना त्याच दिवशी भाऊजी आणि मोठा दादा दोघंजणं जाऊन केकची ऑर्डर देऊन आले आणि करेक्ट 5:30 पर्यंत त्यांनी केक घेऊन आलेले आहेत। इथे आईचं औक्षण करण्यासाठी आम्ही एक छान अशी तयारी केलेली आहे। त्यामध्ये आम्ही हळदी कुंकू आणि निरंजन तयार केलेलं आहे आणि तसेच थोडे तांदूळ आणि जिलेबी घेतलेली आहे। पार्टीला तयारी झाली काय आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल आणि शूटिंग आणि फोटो काढण्याची सुरुवात। हे मला घेऊन दे म्हणून नुसता असा दंगा चाललेला आहे आणि खूप छान असे फोटो वगैरे काढण्याचं माझा छान येतो का, मी व्हिडिओ छान घेते का, हेच सगळ्यांचे प्रयत्न चालू असतात। मोठ्या दीदीचं औक्षण करून झालं की नंतर माझा नंबर लागतो आणि मग मी पण आईला छान असं ओवाळते। आणि आता माझ्या मुलीचा नंबर, माझ्या मुलीला ओवाळण्यासाठी फार आवडते, त्यामुळे सगळ्यात अगोदर ती नंबरला असते, पण आमचं झाल्याशिवाय तिला चान्स मिळत नाही। केक तर कटिंग करून झालेला आहे, पण आता तोंडामध्ये केक भरवायचा आहे। पण आई आणि डॅडी दोघंही खूप लाजत आहेत, तरी पण त्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि एकमेकांना केक छान भरवलेला आहे आणि आम्ही सगळे ते पाहून खूप खुश आहोत आणि आम्हाला खूप आनंद होतो ज्यावेळेस ते असं दोघांना एकमेकांना केक भरवतात। त्यामध्ये आम्ही त्यांच्या त्या आनंदामध्ये खूप असं सहभागी असतो आणि ते पण आम्हाला छान सपोर्ट करतात। त्यानंतर आम्ही फोटोशूट केलेले आहेत। आता फोटो पण काढून झालेले आहेत आणि आता सर्वजणांसाठी केक द्यायचं काम चालू आहे। तर किचनमध्ये केकचे स्लाइस कटिंग करायचं काम
चालू आहे आणि आता थोड्याच वेळात सगळ्यांना केक भेटणार आहे आणि ह्या केकचा फ्लेवर सर्वांनाच आवडतो, तो म्हणजे बटरस्कॉच. सर्वजण आमच्या घरातले जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्यांना हा फ्लेवर फार आवडतो, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त हाच फ्लेवर घरामध्ये आणतो. आणि आता जेवणाची तयारी. तर जेवणामध्ये व्हेज बिर्याणी आहे आणि कोशिंबीर आहे आणि गोड जिलेबी आहे. तर झालं काय, आम्ही जेव्हा जेवणाची ऑर्डर केली त्यावेळेस आम्ही त्यांना असं सांगितलं होतं की आम्हाला ऑर्डर तर आम्ही पुलावची केली होती, पण पुलाव न मिळता आम्हाला व्हेज बिर्याणीच मिळाली. ठीक आहे म्हणून आम्ही जेवणाला सुरुवात केली, पण जेवण करताना असं लक्षात आलं की बिर्याणी खूप छान आहे म्हणून. बिर्याणीला चव पण खूप छान होती आणि आम्ही ज्या केटर्सला ऑर्डर केली होती त्यांनी पण आम्हाला प्रामाणिकपणे असं सांगितलं की चुकून व्हेज बिर्याणीच झाली आहे म्हणून. त्यामुळे आम्हाला त्याचा तो खरापणा फार आवडला. आम्ही पण त्याला काही नाही बोललो, ठीक आहे म्हणून, असं होतं असं केव्हा असं बोलून आम्ही आमचं पुढे पार्टी चालू ठेवली. अशा प्रकारे आईचा बड्डे सेलिब्रेशन केला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. आता मी इथेच थांबते. थँक्यू.